पारू सोबत नव्या आयुष्याची सुरुवात करतोय। आजवर मी अनाथ होतो, पण आता माझं स्वतःचं कुटुंब असणार आहे। तुझा आशीर्वाद असू दे। तू परत परत मला शरण यायला लावू नकोस। तुझ्या समोर हात जोडते याचा अर्थ मी कमजोर आहे असं समजू नकोस। मला तुझाच अंश आहे। माझी परीक्षा बघण्याऐवजी मला मदत कर। हरी सरांना समजा खरं खरं सांगायची एक संधी दे। देवा, पारूला हवं ते मिळू दे। तिच्या आयुष्यात फक्त आनंद, सुख आणि खूप प्रेम येऊ दे। एक मिनिट, मोहन सरांचा अर्जंट असेल। सदा सौभाग्यवती भव, तुमचा जोडा अनंत काळापर्यंत टिकून राहील। पारुबाळा, सावित्री, अगं काय झालं? हरी सरांसोबत भेट झाली का तुझी? झालं का काही बोलणं? सावित्री आत्या, मी केव्हापासून प्रयत्न करते पण पण त्यांना एकांतात भेटून त्यांच्याशी बोलायची संधीच मिळत नाही। अगं बाळा, मग फोन करायचा ना। फोन कर, तुम्हाला काय वाटतं मी फोन नसेल केला? केव्हापासून फोन करते त्यांचा फोन बंद येतोय। मी कसं बोलणार आहे ना त्यांच्याशी मला कळतच नाही। एक मिनिट, हे बघ बाळा, तू हरी सरांना भेटू शकत नाही, पण मी तर भेटू शकते ना। वय सावित्री आत्या, अहो हे तर माझ्या लक्षातच नाही आलं। मी चांगली कल्पना आहे। तुम्ही तर त्यांना सहज भेटू शकता। मी ना मी एक काम करते, मी एक चिठ्ठी लिहते। ती चिठ्ठी नेऊन ना पट्टीशी त्यांना पोहोचवा, म्हणजे त्यांना काही प्रश्न असतील तर तुम्ही त्याची बरोबर उत्तर देऊ शकता ना। कसं का असं ना, पण हरी सरांना समजा सत्य कळलंच पाहिजे। बाळा हे बघ, मग लिही लवकर चिठ्ठी। आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। आता थोड्याच वेळात तुम्हा दोघांना हळदीसाठी बोलवते। नाही 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 सावित्री आत्या, मी हळद नाही लावून घेऊ शकत। मी चिठ्ठी लिहते पडदेशी बॅग। पारू अगं लवकर। पारू बाळा लवकर, कोणीतरी येईल। वय सावित्री आत्या, हे घ्या, ही चिठ्ठी नेऊन त्यांना द्या। हो। दादा, काय रे? मला काय वाटतं, आदित्यला पण हळद लावायला हवी। का? त्याचंही लग्न लवकर होईल ना। काका, नाही काका, पण दादाचं डन आहे। काय? हा म्हणजे एकदा ती डोळेवाली सापडली की डन ना।
टॅमी, हरीशच्या हातात बघ काय चिठ्ठी दिसते. दिसते मग. स्टुपिड, मग काय मग? ती चिठ्ठी फिक्स पारूने दिलेली असणार. त्यात मला वाटतं त्यांच्या नेक्स्ट प्लॅन बद्दल काही ना काही लिहिलेलं असेल. आपल्याला पण कळायला हवा ना त्यांचा नेक्स्ट प्लॅन काय. तू एक काम कर, तू जा आणि ती चिठ्ठी घेऊन ये. जा. ए मी अगं, कसं काय करतेस तू? तू या घरची सून आहेस. तू हरीशला हळद लावायला जा आणि त्याच्याकडून ती चिठ्ठी घेऊन ये. सिंपल. मी आलोच जरा हळदला.